नमस्कार मित्रांनो. तर आपण संध्या त्रिकाल संध्या त्याविषयी जाणून घेणार आहोत. संध्या कर्म का केलं जातं, त्यातून फलाची निष्पन्न कसं होतं त्याविषयी आपण बोलू. तर ब्रह्मकर्म मूळ संध्या आणि वैश्वदेव आहे, नंतर उपचार व्रतोपासाचे अशा प्रकारचं कार्यभाग आहे. म्हणजे संध्या आणि वैश्वदेव हे दोन कर्म ब्राह्मणांचे आद्य कर्तव्य आहे, कारण त्यातून ब्रह्मतेजाची निर्मिती होत असते. म्हणून त्रिकाल संध्या करणं आवश्यक असतं. आणि संध्या हे नित्य कर्मामध्ये येणारी बाब आहे. संध्येचं दृश्य फल नाही. संध्या करून असं अमुक एक फलसिद्धी होत नाही. पण आपण जे काही व्रत करू, उपवास करू, यज्ञ यागादी कर्म ब्राह्मण करत असतात, त्या कर्मातलं फलाची राखण आणि पुण्याचं संरक्षण आणि त्याचं वर्धन कोण करतं, तर ती त्रिकाल संध्या करत असते. संध्येचं निष्पन्न पुण्य एकच असतं की जे काय व्रत उपवास जे करतात त्या कर्माचं फलाची राखण करायचं कार्य हे संध्या करत असतं. आणि ती गुप्त रूपाने त्या कार्याची राखण केली जाते. आणि मग पुण्यांश आपला त्या विधीने वाढतो. आपण जे काही धर्म कर्म करू त्यामध्ये आपण जर संध्या करून करत असू, तर मग जे काही ते पुण्य साठतं त्यामध्ये वाढ काढायची आणि ते गुप्त राखायचं कार्य कोण करतं, तर त्रिकाल संध्या करत असते. आणि मग ही संध्या काय करते, तर ब्राह्मणाचं आद्य कर्तव्य देखील आहे की त्रिकाल संध्या झाली पाहिजे. पण आता सद्य परिस्थिती अनुसार द्विकाल किंवा एक काल ज्या पद्धतीने करता येईल, शक्यतो दंडक त्रिकाल संध्येचा असतो. आणि मग हे ब्राह्मणाचं कर्तव्य देखील आहे. कृतकर्म व्यवहार त्यानंतर करावे अशा प्रकारचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग हे संध्येमध्ये त्रिकाल संध्येमध्ये काय येतं, तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे गायत्री मंत्र. हा गायत्री मंत्र काय करतो, गायत्री मंत्राचं महात्म्य अनन्य साधारण आहे. गायत्री मंत्र हा 24 अक्षरांमध्ये आहे. 24 अक्षरांमध्ये प्रत्येक एक अक्षर हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि ते अक्षर एक ऋषींनी दिलेलं आहे. त्या ऋषी त्या अक्षराचे, त्या मंत्राचे द्रष्टे आहेत. एक अक्षर जोडून त्या 24 मंत्रांची 24 अक्षरारूपी गायत्री मंत्राची निर्मिती झालेली आहे. आणि तो एक मंत्र, एक शब्द एक ऋषींनी दिलेला आहे. असं मिळून 24 ऋषींचं मिळून तो गायत्री मंत्राची निर्मिती झालेली आहे. आणि मग हा गायत्री मंत्र काय करतो, तर त्या व्यक्तीची निजरक्षा करते, स्वतःचं संरक्षण ही गायत्री मंत्र करते. आणि तो मंत्र सिद्धीस प्राप्त झाल्यानंतर काय होतं, तर वाचा सिद्धीचं वरदान त्या व्यक्तीला प्राप्त होतं. नित्य संध्या करणारा व्यक्ती त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. तो सांगेल तसं घडायला लागतं. त्यासाठी त्रिकाल संध्या आचरण करावी लागते. आणि व्यक्तिगत काय फायदा होतो, व्यक्तिगत काय सिद्ध होतं, तर प्रखर तेज आणि क्षेम कुशल होत असतं. त्या व्यक्तीमध्ये प्रखर तेजाची निर्मिती होत असते. आणि निज अंतरे ती व्यक्ती सावध असते. क्षेम कुशल तिच्या आयुष्यात घडत असतं. संध्येचे सर्वात महत्वाचा विषय हा की सर्व कुशल मंगल राहतं. आणि मग ती व्यक्ती काय करते, तर जनहिताचे बीजारोपण. ती व्यक्ती स्वतः समृद्ध होते आणि जनहित साधते. इतरांचंही हित कसं होईल, त्यांना कसं दुःखापासून विमुक्त करता येईल, या प्रकारचा विचार त्या व्यक्तीमध्ये अंकुरित होत असतो. त्यामागे संध्या असते. म्हणजे एक व्यक्ती संध्या करत असेल त्रिकाल, तर ती सर्वांच्या कल्याणाची भावना निर्माण करणारी कोण, तर ती संध्या असते. आणि मग अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं भय राहत नाही, कुठल्याही प्रकारचं संकटी आपत्तीचं भय राहत नाही. आणि संध्याविधी काय करते, तर ब्राह्मणत्वाची सिद्धी करते. त्या ब्राह्मणाला ब्रह्मतेजाची प्राप्त करून देणारा विषय कुठला, तर ती म्हणजे संध्या असते. आणि मग हा शक्ती स्रोत आहे. गायत्री मंत्राला शक्ती स्रोत म्हटलेला आहे. गायत्री मंत्रामध्ये अनन्य साधारण शक्ती आहे, शक्ती स्रोत आहे. आणि तो तेजाचा मंत्र आहे, सविता देवतेचा मंत्र आहे, सूर्याचा मंत्र आहे, तेजाचा मंत्र आहे. म्हणून तो गायत्री मंत्र आहे. आणि मग तो सर्व ऋषींनी मिळून तो शब्द ब्रह्म निर्माण झालेला आहे. मग तो हा मंत्र दीक्षा दिल्याशिवाय म्हणू नये.
दीक्षा प्राप्त झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हटला जातो तो मोठ्याने देखील म्हणू नये, अन्य साधनाने ऐकू नये. शुचिरभूत अवस्था आपली असेल तेव्हा गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, अन्य वेळी गायत्री मंत्र म्हणू नये. वैखरी वाणीने म्हणजे बोलून मोठ्याने देखील गायत्री मंत्र म्हणू नये, तो मनातल्या मनात म्हटला गेला पाहिजे. गायत्री मंत्राचं संरक्षण देखील होणं आवश्यक असतं. अनावश्यक ठिकाणी गायत्री मंत्र म्हणून तो पातक आपल्या आतून घडता कामा नये. इतकं महत्व त्या गायत्री मंत्राचं आहे. आणि मग याने एवढं सगळं प्राप्त होत असेल तर ते प्राप्त कसं करून घ्यायचं, तर आधी त्रिकाल संध्या तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला याचे अनुभव यायला सुरुवात होईल. असा गायत्री मंत्र आणि संध्या का करावी त्याविषयी आपण बोललो. धन्यवाद. पुन्हा नवीन विषयासह गायत्री मंत्राविषयीच आणि एक व्हिडिओमध्ये आपण बघू. आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटू. नमस्कार.